आज पहिल्यांदाच मला एकटीला बँकेमध्ये जावं लागणार होतं का ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी मला सकाळची सगळी कामं 12पर्यंत आवरावी लागणार होती, कारण शिवांशला पण नंतर 1 वाजता घेऊन यावं लागतं. इकडे पुलावची सगळी तयारी करून घेतली होती, सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि इकडे नाश्त्यामध्ये मी आप्पे बनवत होते. नाश्त्यामध्ये आप्पे आणि चटणी बनवली होती, त्यामुळं मग दुपारी डब्यासाठी पुलाव बनवत होते. पुलाव बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले. खडे मसाले तळले की त्यामध्ये कांदा तळला की नंतर आग्या चिरलेल्या भाज्या टाकल्या. आता हे सगळं मिक्स करून छान ह्याला 2-3 मिनिटं वाफलू द्यायचं. आता नंतर त्यामध्ये दह्यामध्ये मी सगळे सुके मसाले ॲड केले होते, ते त्यामध्ये टाकून छान ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता नंतर तांदूळ टाकून वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला. तर पुलाव रेडी झाला. मग त्यांचा पण डब्बा भरून घेतला. ते ड्युटीला गेले. ते गेल्याशिवाय आम्ही नाश्ता काही करत नाहीत. पिहू आणि मी आता निवांत बसून नाश्ता करतो, कारण नाश्ता करून बाकीची पण कामं आवरायची होती. सगळी कामं आवरता 12:15 झाले होते. मग पटकन पिहूला पण माझ्या मैत्रिणीच्या इथं सोडलं, कारण ती अजून गाडीवर व्यवस्थित बसत नाही, म्हणून मी तिला गाडीवर कुठं नेत नाही. ऊन एवढं जास्त होतं की असं वाटायला लागलं मे महिन्यात चालू आहे. बँकेत मी पहिल्यांदाच आले होते. इथलं काही जास्त माहिती नव्हतं. थोडंसं काम होतं. चला मग म्हटलं माहिती पण करून घेऊया, कारण कधीतरी गरज पडू शकते. वापस आल्यानंतर पिहूला घेऊन आले, तिला झोपी घातलं. आणखीन मला शिवांशला घ्यायला वापस जायचं होतं. शिवांशला स्कूलमधून घेऊन आले. आता मग त्याला थोडंसं अभ्यासाला बसवलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.